लग्नानंतर मला एखादी गोष्ट करायची असेल तर ती तुम्ही मला करू द्याल, म्हणजे त्यासाठी परवानगी द्याल का? नाही. नाही का बरं? कारण मला वाटतं मुलीने स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. त्यासाठी नवऱ्याची परमिशन मागायची काय गरज आहे? हा? पण समजा तिला तिचे निर्णय घेता आले नाही तर मी मदत करीन, पण मी माझे निर्णय त्याच्यावर लादणार नाही. समजा तुला न आवडणारीच गोष्ट मी केली तर? मला न आवडणारी कुठलीच गोष्ट करणार नाहीस तू. तुझ्या संग लग्न झाल्यावर मला जे पाहिजे ते मिळेल? माहित नाही, पण कशाची कमी पडणार नाही एवढं नक्की. मी नाराज झाले तर काय करशील? तशी वेळच येणार नाही. समजा मला काय पाहिजे असेल तर ते मी तुमच्याकडे मागू शकते का? नाही, कारण ते मागायच्या आधीच तुला ते मिळालेलं असेल. होय, बोला की. आहे आता आणि काय बोलायचं? झालं की एवढंच विचारायचं असतं. होय, आणि आता जर अजून काय राहिलं असेल तर त्याची आपण रात्री चर्चा करूयात. हा ते करूयात, पण शीतल लक्षात ठेव बर का, तू असं बाजूला जाऊन पण बोलायला लागू शकतं. तुम्ही परत या, परत करूया. हा ओके ओके, आता या परत. तुमचं एकांतातलं बोलणं झालं, आता तू इकडे येऊन बस. हा आणि चला सगळे आपापल्या जागेवर चला. चलो बाप आय सगळे जागेवर. हा बसा तिकडं. हा तुमचं एकांतातलं बोलणं झालं की तुम्ही परत इथं याल. हा आणि इथं आलं की मग घरातले प्रश्न विचारतात, त्याला पण उत्तर द्यायची तयारी ठेवायची बरं का. कळलं का? रेडी? ऍक्टिंग कसं वाटलं ग? चांगलंय चांगलंय. तर मग तुम्हाला मुलगी पसंत आहे का? होय. ओ अहो मुलाला सांगू दे की त्याला पसंत आहे का नाही ती. आम्ही विचार करून सांगतो आम्हाला मुलगी पसंत आहे का नाही ते. बरोबर सांगतो. पसंत आहे मुलगी. काय चाललंय हे? मला मुलगी पसंत आहे म्हणजे काय? म्हणजे आम्ही ते प्रॅक्टिस. कसली प्रॅक्टिस? थांबा, कुठे चाललाय आणि हा काय प्रकार होता? आता शीतलला बघायला मुलगा येणार ना, म्हणून आम्ही त्याची प्रॅक्टिस करत होतो. म्हणजे जितू भाऊजीच म्हणले. हा वहिनी मी कुठं नाही, म्हणजे नाना काय आता उद्या शीतलला बघायला पाहुणे येणार आहेत ना, मग त्यांच्या पुढे शीतल घाबरली तर म्हणून मग आम्ही आजाला बघायला येणारा मुलगा केला. राहुलेला त्याचा बाप पण यास्मिनला त्याची आई केली, म्हणजे उद्या ऐनवेळी पाहुण्यांच्या समोर शीतल घाबरू नये म्हणून आम्ही
हा ना हा. वय वय मी मुलाचा बाप झालतो. ह्यो मुलगा आणि ही आई झालती. तुम्ही पोरं काय काय कराल याचा काही नियम नाही बघा. मग मी म्हणलं, तेवढीच प्रॅक्टिस होईल शीतलला. आव ना पण शीतलचा कॉन्फिडन्स वाढला ना ह्या प्रॅक्टिसने. हा मीच म्हणलं करूया प्रॅक्टिस. वय वय तिचं फुल कॉन्फिडन्स वाढलाय आता माझ्या कॉन्फिडन्स मुळे. होय. आणि आता शीतलीला मुलगा बघायला आल्यावर ती सगळ्या प्रश्नांची कशी बरोबर उत्तर देते की नाही ते बघा. बर बर आवरा आता, खूप झाली प्रॅक्टिस. आपा चल जरा इकडे येतो. अजिंक्य, हा येऊ का? राम कृष्ण हरी. नाना, काय ग? नाना, मी तुमच्या मनासारखीच वागते. तुम्ही म्हणला म्हणून मी पोरगा बघायला बी तयार झाले. अगं माहितीये मला. मला तुमच्याकडनं एक परवानगी पाहिजे. काय? उद्या रक्षाबंधन आहे. मला इकेला राखी बांधायला जायचंय. कुठं? बेळगावला? होय. अगं एवढ्या लांब जायची काय गरज आहे? पोस्टाने पाठव की राखी. नाना, उद्या तो बॉर्डर वर गेला की पोस्टानच पाठवावी लागल. पण आता ते तसं जवळच आहे ना, मग मी स्वतः जाऊन राखी बांधायला पाहिजे ना. आणि तसं बी मावशीला बी भेटायला जायचंच आहे त्याला. मी त्यांच्या बरोबर जाऊन येईन. कोण कोण जाणार आहे तुमच्या बरोबर? मी, मावशी आणि कदाचित रावले आणि आजा बी येतील. जाऊ ना? ठीक आहे, जा. थँक्यू नाना. माझं बाळ ते